मी 21 तारखेला 22 तारखेला दोन्ही दिवस सकाळी 9 वाजल्यापासून मंत्रालयामध्ये होतो आणि ह्या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये मी लक्ष ठेवून होतो। माझं देवेंद्रजींशी बोलणं झालं। देवेंद्रजी म्हणले मी तातडीनं पुण्याला निघालेलो, मी त्याच्यामध्ये स्वतः जातीनं लक्ष घालणार आणि त्यांनी लक्ष घालून त्यांनी स्वतः प्रेस घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं कारण नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये करून दिला जातो की याच्यात पालकमंत्र्यांचं लक्ष नाही, कोणी लक्ष घातलं नाही। मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही, मीडियाचे अनेक लोकांना माहिती आहे, मी माझं काम करत असतो। आजही 21 तारखेला सकाळी 9ला त्या मंत्रालयात चेक करायचं की अजित पवार 9 वाजता मंत्रालयात होता का नाही आणि माझं कामं काय चाललेली होती। एक तर ह्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप, राजकीय व्यक्तीचा, मी चुकून पक्ष म्हणलो, राजकीय कुठल्याही व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ न देता ही घटना अतिशय गंभीर आहे। ह्या अशा प्रकारच्या गोष्टी कदापि घडता कामा नये। ह्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था उत्तम राखणं हे पोलीस खात्याचं काम आहे आणि ह्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडकमधली ॲक्शन झाली गेली पाहिजे। त्याच्याबद्दल मला वेळोवेळी CP जी काही माहिती द्यायची ते देत होते। CPंनी स्वतः तुमच्याबरोबर पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं। आज पण मी सकाळी CPंशी बोललो, CP आणि मी दोघांनी त्याच्याबद्दलची चर्चा केली। त्यांनी प्रत्येक मिनिट टू मिनिट कसं काय घडत गेलं ते सांगितलं आणि ह्यामध्ये बेल कसा मिळाला हेही तुम्हाला त्या ठिकाणी कळालं। त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या आल्या। आता बेल न्यायालयाने का द्यावा हा न्यायालयाचा प्रश्न आहे, परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुढं सगळ्या गोष्टी ज्या काही कडक भूमिका घेऊन घ्यायला पाहिजे तशा पद्धतीनं घेतल्या गेलेल्या आहेत। ह्याच्यात कुणीही राजकीय हस्तक्षेप केलेला नाही, ह्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी पण लक्ष घातलंय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलंय आणि मी पण स्वतः पालकमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून, म्हणजे ही घटना घडलेली माझ्या कानावर आली तेव्हापासून माझं पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष आहे। दुसरी गोष्ट, ह्याच्यात कुठल्याही प्रकारे काय होतं, काही त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर त्याच्यातनं मग त्याला फाटे फुटतात, तसं न होऊन देता ताबडतोब पुण्याच्या परिसरामध्ये काही ठिकाणी अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर पब संस्कृती वाढलेली आहे, ते जोरात त्याच्याबद्दलची ॲक्शन ही सुरू करण्यात आलेली आहे। आम्ही मंत्रालयामध्ये बसून त्यावेळेस एक तर 17 ते 18 लोक बेकायदेशीर अनधिकृत होल्डिंग पडल्यामुळं झालं, त्याच्यातनं स्वतः चीफ सेक्रेटरीने आदेश काढले, सगळ्यांना ते आदेश गेले, सगळ्या विभागीय आयुक्तांना, सगळ्या कलेक्टरांना, की अनधिकृत जिथं होल्डिंग लागलेले असतील, विशेषतः ते शहरी भागामध्ये असतात, त्यावर तातडीनं कारवाई करा।